सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता 35 ते 40 दिवसाचा प्लॉट आहे गव्हाचा आणि यावरती आपण आता तणनाशकाची पहिली फवारणी घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, फवारणी घेत असताना आपल्याला घ्यायची काळजी अशी आहे की आपल्याला जे तणनाशक सिलेक्टेड हर्बिसाइड येतं, जे गव्हावरती आपण वापरतो त्या तणनाशकाचा वापर करणं फार गरजेचं आहे. मार्केटमध्ये गहू या पिकासाठी बऱ्यापैकी तणनाशक आहे, पण काही तणनाशकांचा जो आहे भविष्यामध्ये आपण जेव्हा गहू निघून गेल्याच्या नंतर आपण दुसरं पीक घेतो, त्या पिकावर परिणाम होत असतो. जसं काही मुळाची वाढ न होणे, त्यानंतर जर्मिनेशन न होणे, त्यानंतर पिकाची वाढ न होणे, यासारख्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. बरेचसे शेतकरी म्हणतात आपण गव्हाचं बिवाड आहे, गव्हाच्या बिवाडमध्ये जर पीक आमचं जोमदार येईल, चांगलं येईल, पण असं होताना दिसत नाही. शेतकरी मित्रांनो, त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि आपण आपल्या पिकावर, स्वतःच्या गव्हाच्या पिकावर जे आज तणनाशकाचा वापर करणार आहोत. तणनाशकाचा वापर करत असताना प्लॉट 35-40 दिवसाचा असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो लक्षात जर घेतलं तर व्हिडिओमध्ये आपण जर गहू बघितला तर ह्या गहू या पिकामध्ये कमीत कमी 2-2, 3-3, 4-4 पानावरती असं तण हे आपल्याला दिसून येतं. शेतकरी मित्रांनो, तण जर जास्त असेल, जास्त मोठं झालेलं असेल आणि त्याच्यात काय होतं, रेजिस्टन्स पॉवर ही वाढते. त्यानंतर आपण तणनाशक मारल्याच्या नंतरही बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट हा बघायला मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे तर क्लोडोनिफॉर्म प्रोफाईल 15% आणि मेट्रोसल्फॉन मिथाइल 1% WP फॉर्ममधून आपण जे तणनाशक आज वापरत आहोत, आपण ते UPLचं वेस्टा या नावाने येतं. शेतकरी मित्रांनो, वापरत असताना आपल्याला काळजी अशी घ्यायची, आपल्याला 20 लिटरच्या पंपाला 16 ग्राम प्रति वापरायचं आहे. आपण आता ते कसं मिक्स करायचं, काय करायचं आणि त्याची फवारणी आपण याबद्दल थोडक्यात या व्हिडिओची मी आपल्याला प्रॅक्टिकली हा व्हिडिओ दाखवणार आहे. तरी जे शेतकरी नवीन असाल त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावा. शेतकरी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती डेली कंटिन्यू प्रत्येक पिकाबद्दल आपण रेग्युलर माहिती ही सोडत असतो, रेग्युलर माहिती देत असतो, प्रॅक्टिकल माहिती देत असतो आणि याचा फायदा हा शेतकऱ्यांना कुठं ना कुठं चांगल्या पद्धतीनं होतो. शेतकरी मित्रांनो, आपण आता हे 150 लिटर पाणी घेतलेलं आहे 200 लिटरच्या बॅलरमध्ये आणि हे आपलं एक 10 लिटरचं आपण एक माप घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे आहे तर क्लोडोनिफॉर्म MSM हे पावडर फॉर्ममधून येतं, तर ते आपण या 10 लिटर पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत. 10 लिटर पाण्यामध्ये आपण टाकून त्याचं व्यवस्थित डायल्यूट आपण मिक्स करून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता त्याचमध्ये आपण जे आहे तर सर्फॅक्टंट आपण जे लिक्विड येतं तर ते लिक्विड आपण याच्यामध्ये डायल्यूट करून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, डायल्यूट व्यवस्थित करून घ्यायचं. आता हे 10 लिटर पाण्यामध्ये आपण पहिले पावडर फॉर्म टाकलं, त्यानंतर सर्फॅक्टंट टाकलं, दोन्ही मिक्स करून घेतलं आणि आता हे 10 लिटर पाणी आपण आता 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आहोत. शेतकरी मित्रांनो, याची काळजी अशी घ्यायची, बरेचसे जे पिकं आहेत तर त्या पिकामध्ये आपण शेतकरी काय करतो की रँडम वापरतो आणि जे कंपनीचं लिफलेटवर दिलेलं आहे ते ग्रॅम वगैरे तसं आपण बघत नाही. त्याच पार्श्वभूमीवर काय होतं की गहू हा पिवळा पडतो, गव्हाची वाढ ही थांबते, त्यानंतर शेतकरी मित्रांनो ओंबीची जी साईज आहे ती ओंबीची लांबी ही बनत नाही आणि पिकाला हा तणनाशकाचा शॉक हा बसतो. तर थोडंसं आपण काळजीपूर्वक जर केलं तर आपल्याला तणही आपल्या पिकाचं किती मोठं संपून जाईल आणि पिकावर कुठला परिणाम होणार नाही शेतकरी मित्रांनो, आणि त्याचे आपल्याला चांगल्या पद्धतीचे आपल्याला फायदे हे निघून येतात. आता हे 150 लिटर पाण्याचं माप आहे शेतकरी मित्रांनो. 150 लिटर पाण्यामध्ये आपण आता हे मिक्स करून घेत आहोत. शेतकरी मित्रांनो, आता 150 लिटर पाण्यामध्ये आपण त्याला आता व्यवस्थित डायल्यूट करून घेतलेला आहे आणि हा जो डोस आहे तर हा क्लोडोनिफॉर्म MSM हा आपला 1 एकरचा डोस आहे. 1 एकर गहू पिकावरती आपल्याला आता याची आपण फवारणी करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, ओव्हरडोस झाल्याने काय होतं की पीक हे पिवळं पडतं आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला नंतर उत्पादनामध्ये बऱ्यापैकी आपल्या घट होते आणि बरेचसे मार्केटमध्ये आपण 2,4-D हे वगैरे तणनाशक वापरतो. या तणनाशकांचा पुढील पिकासाठी बऱ्यापैकी आपल्याला नुकसान होतं, पण ते सध्या तात्पुरतं दिसून येत नाही, पण नंतर कालांतराने आपल्याला उत्पादनामध्ये जेव्हा घट येते तेव्हा आपल्याला ते दिसून येतं. शेतकरी मित्रांनो, आता हे जे द्रावण आहे शेतकरी मित्रांनो तर हे आता कंप्लीट तयार झालेलं आहे आणि आता आपण फवारणीसाठी वापरण्यास आता हे योग्य झालेलं आहे. आता हे जे द्रावण आहे शेतकरी मित्रांनो, क्लोडोनिफॉर्म प्रोपेगेल 15% आणि त्यामध्ये मेस्ट्रू सल्फोरॉन मिथाइल 1% असं आपलं हे द्रावण आहे. आता हे जे तणनाशक आहे वेस्टा या नावानं येतं, याचं ब्रँड नेम आणि UPL कंपनीचं आहे.
तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी वापरत असतील. वापरत असताना शेतकरी काय करतात, डायरेक्ट 10 लिटर पाणी घेतात, त्यामध्ये हे तणनाशक कालवतात आणि त्यानंतर डायरेक्ट 20 लिटर पंपाला प्रत्येकी 1 लिटर वापरतात. शेतकरी मित्रांनो ते काय होतं, हेवी डोस होतो. हेवी डोस झाल्याच्या नंतर पिकावरती परिणामाचे दिसून येतात. तणनाशकाची फवारणी घेत असताना पर्याप्त ओलावा असणं हा फार गरजेचा आहे. ओलावा जर नसेल तर तणनाशकाचा रिझल्ट हा आपल्याला मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जे आता हे क्लोडोनिफॉर्म MSM प्रोपागेल हे जे फवारणी घेतो, या तणनाशकामुळे गहू हा पिवळा पडत नाही. अदर आपण जे फवारणीमध्ये तणनाशक वापरतो त्यामध्ये गहूचं प्रमाण पिवळे म्हणजे फवारणी केल्यानंतर 2 ते 4 दिवसांना गहू हा पिवळा होतो. 2,4-D असेल किंवा आईलग्रीप यासारखे तणनाशक जेव्हा आपण गहू या पिकामध्ये फवारतो तर पिवळा पडतो. शेतकरी मित्रांनो, गहू जेव्हा पिवळा पडतो गावाला शॉक लागतो आणि ते पिकाची काही टाईम असतो वाढ ही थांबते, वाढ ही खुंटते. त्यानंतर शेतकरी युरियाचं प्रमाण वाढवतात, युरिया फेकतात, नंतर पाणी देतात. तर त्यावेळेसही बघा आपण फुटव्याचं प्रमाण जे आहे तर त्या तणनाशकामुळे आपल्याला कमी पाहायला मिळतं. आणि जशी आपल्या आता सुरुवातीची जी वाढ असते तर ती मध्यंतरी ती वाढ आपल्या गव्हा पिकाची थांबते. जी म्हणजे त्याची जी स्ट्रेंथ असते तर ती तणनाशकामुळे कुठं ना कुठं आपल्याला कमी व्हायला दिसते, कमी होताना दिसते व असं पीक हे शॉकमध्ये गेल्यासारखं वाटतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता क्लोडोनिफॉर्म जे याचं फवारणी घेतोय म्हणजे आपण UPLचं वेस्टा कंपनीचं जे तणनाशक फवारतोय तर याचं रिझल्ट हे आपल्याला छान आहे. याच्यामुळं आपल्याला गहू या पिकामध्ये पिवळेपणाही दिसणार नाही आणि वाढही थांबणार नाही. एक संथ गतीने जे आहे तर याची जे आहे तर ग्रोथ ही होत राहील. शेतकरी मित्रांनो, हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे, आपला स्वतःचा प्लॉट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावं. धन्यवाद.